शिक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. सरकार हमको पढ़ने दो, पढ़ने दो, पढ़ने दो, सरकार हमको पढ़ने दो, पढ़ने दो, पढ़ने दो. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचा. वाढती शैक्षणिक फीस मध्ये जे काही शिक्षणाचं बाजारीकरण होत आहे ट्युशनच्या माध्यमातून आम्हा फीस इथं उकळले जात आहे. इथं इथला जे विद्यार्थी आहे त्यांचे पालक सर्रास हे काही कष्टकरी शेतकरी आणि दुर्गम भागातून येत असतात, परंतु त्यांच्या हाताला काम नाही. मग हाताला काम नसताना पैसा कुठून आणायचा आणि यांच्या घशामध्ये कसे पैसे भरायचे. आणि या देशामध्ये आणि प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये ज्या फुले शाहू आंबेडकर या सर्वांनी शिक्षणासाठी जे काही खस्ता घातल्या आणि शिक्षण या सर्वांना मिळालं पाहिजे, मोफत व सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी देखील तरतुदी केल्या आहेत. कलम 21 मध्ये सुद्धा आहेत आणि राज्य शासनाच्या कलम 45 मध्ये देखील आहेत. तरी देखील या ठिकाणी शिक्षणाचं वाढतं बाजारीकरण होत आहे. त्याच्यामुळे बाजारीकरणामुळे बहुजनांची लेकरांचा हद्दपारी या शिक्षणातून होत आहे. आमची एवढीच मागणी आहे की जे काही त्यांनी 8वीच्या मुलांना 40,000 वर्षाची फीस केली आहे, 10वीच्या मुलांना 50,000 रुपये फीस केली आहे, ती फीस विद्यार्थ्यांना पालकांना भरणं झेपत नाही. ती फीस कमी करावी, एक असा चांगला काहीतरी आकडा ठरवावा आणि ती आमची मागणी आहे की फीस कमी व्हावी. आमच्या जर मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा त्या ठिकाणी इशारा दिला आहे. तीव्र आंदोलन आम्ही घडून आणू. माजी तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे माझी मागणी आहे, जे ट्युशन आहेत नांदेडमध्ये भरपूर, त्यासाठी प्रत्येक ट्युशनमध्ये लिमिटेशन नाही आहे. 50,000 फीस आहे, 40,000 रुपये फीस आहे. जर एखाद्यांना जर कामगार लोकांना जर 13-14,000 फीस त्यांना पेमेंट असेल तर त्या पेमेंटवर त्यांनी कसं भागवणार? घर चालवणार का, सिलेंडर मागवणार का, त्यांचं वैयक्तिक खर्च करणार, काय करणार आहेत? आणि ट्युशनची फीस नाही झेपणार त्यांना कुठेतरी गव्हर्नमेंटनी नियम लावले पाहिजे, त्यांना काहीतरी सवलत दिल्या पाहिजे आणि गव्हर्नमेंटकडून त्यांना मान्यता द्यायला पाहिजे. त्यांनी एवढं लिमिटेशन आहे, एवढी फीस आहे, एवढी आणि त्यांच्या पावत्या त्यांनी द्यायला पाहिजे. या प्रत्येक जेवढं ट्युशनवाल्यांचं नाव आहे तिथं तेवढे विद्यार्थी आहेत, कारण प्रत्येकाला फीस नाही झेपणार, प्रत्येकांना नाही झेपू शकत. त्याबद्दल हे निवेदन होतं. धिक्कार असो, धिक्कार असो. शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो. शिक्षणाच्या बाजारीकरण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, धिक्कार असो. ट्यूशन फीस वाढीचा निषेध असो, ट्यूशन फीस वाढीचा निषेध असो. सरकार हमको पढ़ने दो, पढ़ने दो, पढ़ने दो, सरकार हमको पढ़ने दो, पढ़ने दो, पढ़ने दो. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. धिक्कार असो, शिक्षणाचं बाजारीकरण करणाऱ्या